तर आज आपण केमिकल बॉन्डिंगचा पुढचा व्हिडिओ सुरू करतोय. आपला हा चौथा व्हिडिओ आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं तर बॉन्ड पॅरामीटर्स म्हणजे आयोनिक बॉन्ड किती फास्ट कसा तयार होतो, म्हणजे आपण काय होतं इज ऑफ फॉर्मेशन, आणि त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघितला होता आपण लॅटिस एनर्जी. बरोबर. सो लॅटिस एनर्जी गिव्स और इट गिव्स सम आयडिया अबाउट स्टॅबिलिटी ऑफ आयोनिक कंपाऊंड. आणि आपण इज ऑफ फॉर्मेशन बघितलं, कोणता बॉन्ड फास्ट होतो कोणता स्लो होतो. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, एक कन्सेप्ट बघणार आहोत, बॉर्न हॅबर सायकल. ठीक आहे. सो बॉर्न हॅबर सायकल हे कशासाठी बघायचंय तर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे जनरली बायोमध्ये आपण ह्या क्रेब्स सायकल वगैरे सायकल शिकलोय. म्हणजे काय छोट्या छोट्या स्टेप्स असतात आणि त्या कंबाईन करून काय करायचं, बिग स्टेप करायचं. लक्षात आलं. सो बॉर्न हॅबर सायकल, त्या सायकलचा यूज काय, म्हणजे जेव्हा आपण हे डिस्क्राईब करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की स्मॉल स्टेप्स मध्ये कोणत्या कोणत्या एनर्जीज झाल्या त्याचं अनालिसिस आपल्याला करता येतं. सो इट हेल्प्स टू अनालाइज सेव्हरल स्टेप्स इन आयनिक बॉन्ड फॉर्मेशन अँड एनर्जीज इन्व्हॉल्व्ड इन सेव्हरल स्टेप्स ऑफ आयनिक बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे. सो वन्स अगेन इट इज यूज टू डिस्क्राईब सेव्हरल स्टेप्स इन आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन अँड एनर्जीज इन्व्हॉल्व्ड इन इट. लक्षात आलं. ठीक आहे. सो बॉर्न हॅबर सायकल याचा बेस कोण आहे तर हेस लॉ. Okay, Born Haber cycle is based on the concept of Hess's law. So what this Hess's law is? The heat energy released or absorbed in a process is same whether the process occur in one step or in several steps. ठीक आहे. जरा फार फास्ट झालं, स्टेप बाय स्टेप बघूया. सपोज एखादी प्रोसेस आहे, A gives C. ठीक आहे. A पासून C नावाची काहीतरी एक रिएक्शन झाली. And for this reaction suppose we need some energy E1. ठीक आहे. ए पासून सी मध्ये जायला एनर्जी किती लागली E1. ठीक आहे. इट्स लाईक की आपल्याला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पाशी ट्रॅव्हल करायचंय आणि टोटल एनर्जी रिक्वायर्ड इज E1. ओके. आता ए पासून सी कडे जायला फक्त हा डायरेक्ट रस्ता नाहीये, तर नंबर ऑफ वेज आहेत. लाईक दिस, ए कॅन गिव्ह बी, बी कॅन गिव्ह डी अँड डी कॅन गिव्ह सी. म्हणजे काय केलं बघा, ए पासून आधी बी तयार केला, जो बी मिळाला, बीला काय म्हणायचं तर इंटरमिजिएट. काय म्हणायचं, इंटरमिजिएट. ए पासून आधी बी तयार केला, बी पासून डी तयार केला आणि डी पासून नंतर सी बनवला. सो तुम्ही असं खावा नाहीतर असं खावा. लक्षात आलं ना. सो ए टू सी यू कॅन गो डायरेक्ट वे और इन इनडायरेक्ट वे. ही जी काय रस्ता आहे और हे जी काय प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला जी एनर्जी लागली त्या या सेव्हरल स्टेप्स मध्ये सुद्धा तेवढीच लागली. म्हणजे काय, सपोज ए टू बी जाण्यासाठी एनर्जी लागली EX. ओके. बी टू डी लागली एनर्जी EY, डी टू सी लागली एनर्जी EZ. देन EX प्लस EY प्लस EZ इज इक्वल टू E1 and that is the concept of Hess law. समजले. सो हेस लॉ म्हणजे काय, परत एकदा बघा, द हीट एनर्जी रिलीज और ऍब्सॉर्ब इट मे बी प्लस और मायनस इन अ प्रोसेस इज सेम वेदर द प्रोसेस अकर इन वन स्टेप और इन सेव्हरल स्टेप. सो हीट एनर्जी काय झाली ती कशी पण करा, टोटल त्या स्टेप साठी सेमच राहते. ओके. इथे एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिले बघा. ए पासून बी पाशी जाताना एनर्जी लागली E1. सो ए टू बी यू कॅन गो बाय द वे E1. or even you can go A to C, C to D, D to E, E to B. म्हणजे एकदा तुम्ही या मेन रोडने जावा ना तर या लॉंग कटने जावा. त्या छोट्या छोट्या स्टेप मध्ये जी एनर्जी लागली त्यांची ऍडिशन, त्यांचं सगळ्यांचं एनर्जीचं काय करणार आहे, कॉम्बिनेशन. दॅट इज नथिंग बट अवर E1. सो दॅट वन इज हेस लॉ. लक्षात आलं. ओके. चला. सो आता आपण याचा यूज करून बॉर्न हॅबर सायकल आपल्याला करायचंय कशासाठी तर फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. सो परत एकदा बघा, आयोनिक कंपाऊंड कसा बनतो, आयोनिक कंपाऊंड कसा बनतो, एक कॅटायन असतो आणि एक ऍनायन असतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, व्हॉट वी से आयोनिक बॉन्ड, डेफिनेशन काय आयोनिक बॉन्डची, इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज ऍनायन. कॅटायन ऍनायन मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. बघा, बॉन्ड म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर. पण आता गंमत बघा, जेव्हा केव्हा पूर्वीच्या काळी NaCl तयार झाला. ठीक आहे. NaCl नावाचा मॉलिक्यूल जेव्हा केव्हा तयार झाला तेव्हा स्टार्टिंग काय होतं, वी कॅन से लाईक अ स्टोरी की Na नावाचा एक हिरो आहे, Cl नावाची एक हिरोईन आहे आणि त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आयोनिक बॉन्ड. बरोबर.
सो हिरो आणि हिरोईन काय डायरेक्ट भेटत नाहीत, आधी काहीतरी स्टोरी व्हायला पाहिजे, बरोबर ना. आधी त्यांची टक्कर होती, मग भांडणं होतात, मग आई येते, बाबा येतात, बरोबर की नाही. सो प्रत्येक मूवी मध्ये स्टोरी असते. सेम आपल्या NaCl फॉर्मेशन मध्ये स्टोरी. तर काय स्टोरी आहे बघा. स्टार्टिंगला Na सोडियम मेटल, सुरुवातीला कोण होता, सोडियम मेटल. सोडियम मेटल म्हणजे तो कोणत्या फॉर्म मध्ये होता, सॉलिड स्टेट मध्ये. दिस सोडियम मेटल गेट्स कन्वर्टेड इनटू सोडियम गॅस. ओके, तुम्हाला आठवत असेल Na चा Na प्लस करायचा असेल तर आपल्याला स्टार्टिंग मटेरियल गॅस मध्ये पाहिजे. तर आपण काय केलं, सॉलिडचं कन्व्हर्जन केलं गॅस मध्ये, आणि मग गॅस झाल्यानंतर आपण त्याचं कन्व्हर्जन कशात केलं, Na प्लस मध्ये. कळालं. सेम वे Cl2 बघा, क्लोरीन. क्लोरीन नेचर मध्ये काय Cl ऍटम म्हणून राहत नाही, नेचर मध्ये सगळे मॉलिक्युल्स आहेत. तो क्लोरीन नावाचा गॅस इट इज ऑलवेज प्रेझेंट इन अ फॉर्म ऑफ Cl2. सो Cl2 नावाचा गॅस आहे. दिस गॅस फर्स्ट ऑफ ऑल ब्रेक डाऊन इनटू Cl atoms again in gas phase and then it forms Cl minus. Are you getting? This Na plus and Cl minus they are again in gas phase. बरोबर, आपले आयनायझेशन एन्थॅल्पी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचे डेफिनेशन. In both cases what we have seen, energy required or energy released, okay, by losing one electron or accepting one electron in isolated gaseous atom. म्हणजे आपला ऍटम गेशियस फेज मध्ये पाहिजे. लक्षात आलं. तर आता हे गॅस फेज मध्ये, आणि शेवटी आपली स्टोरीचा एंड काय झालाय, NaCl नावाचं सॉल्ट झालंय, पण ते कोणत्या फॉर्म मध्ये, सॉलिड फॉर्म मध्ये. लक्षात आले. सो आता आपल्याला स्टोरी इथनं सुरू करायची. सोडियम नावाचं सॉलिड, Cl2 नावाचा गॅस, आणि तयार झालंय NaCl सॉलिड. सो मध्ये मध्ये काय काय घडलं ते आपल्याला सांगायचंय बॉर्न हार्बर सायकल. चलो, सो लेट स्टार्ट. आधी एंड काय, हा आपला हिरो, हा हिरोईन, आणि हे आपलं फायनल. ठीक आहे. सो बघा, मेन रिएक्शन आपली कोणती घेणार आहे आपण, NaCl फॉर्मेशन, सोडियम मेटल which is in gas phase plus Cl2 which is again in gas phase. बरोबर. नाही, सोडियम मेटल गॅस मध्ये घेऊन चालेल का, नाही, तो कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, सॉलिड फॉर्म मध्ये, बरोबर ना. सो Na in solid form plus Cl2 in gaseous form. लक्षात आलं. and it will give NaCl solid. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. सो आपल्या मेन स्टोरीचा स्टार्ट आणि एंड कळाला. काय आहे, Na सॉलिड आहे आणि Cl2 गॅस आहे, तयार झालं NaCl सॉलिड. दिस इज स्टार्टिंग अँड दिस वन इज एंड. ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिली स्टेप, बॅलन्सिंग. इफ आय वॉन्ट 1 mole NaCl, if I want 1 mole NaCl, I have to take 1 mole of Na, 1 mole of Cl. बरोबर ना. एक NaCl पाहिजे असेल तर एक Na पाहिजे, एक Cl पाहिजे, बरोबर. पण आपण Na एक घेतलाय का, हो, पण Cl2 आहे. बॅलन्सिंग कसं करणार, हिअर वी हॅव टू यूज 1/2 ऑफ Cl2. टोटल एनर्जीच्या, टोटल Cl2 किती असेल त्याच्या 1/2. इट्स लाईक इफ आय वॉन्ट 100 atoms of Cl, if I want 100 atoms of Cl, I have to take only 50 molecules of Cl2. कळलं ना. 100 ऍटम पाहिजे असेल तर 50च मॉलिक्युल घ्या, 1/2. इज इट ओके. सो दिस इज अवर फर्स्ट स्टेप, बॅलन्सिंग. आता Na ची स्टोरी बघूयात. दिस Na सॉलिड वी हॅव टू फर्स्ट कन्वर्ट इनटू Na गॅस. बरोबर. Na गॅस इज कन्वर्टेड इनटू Na प्लस गॅस. Similarly, Cl2 is first converted into Cl atom. Now see, 1/2 Cl, 1/2 Cl2, what does it mean? It is only 1 Cl. बरोबर ना. 1/2 Cl2 म्हणजे एकच Cl atom झाला, आणि परत त्याचा काय झाला, Cl मायनस गॅस. ओके, Na प्लस गॅस, Cl मायनस गॅस. आणि आता हे दोघं जण कंबाईन झाले, आणि प्रॉडक्ट काय बनला आपला, NaCl सॉलिड. कळाले. सो आयदर यू राईट इन 1 स्टेप और दिस सेव्हरल स्टेप्स. ठीक आहे. चलो, सो नाव लेट अस गिव्ह नेम्स ऑफ दिस एनर्जीज. नक्की कोणती कोणती एनर्जी इन्व्हॉल्व झाली. सो फर्स्ट वन, फॉर्मेशन ऑफ NaCl. इफ यू राईट डायरेक्टली फर्स्ट स्टेप, दिस इज कॉल्ड ॲज डेल्टा HF. काय म्हणायचं याला, डेल्टा HF. फॉर्मेशन
enthalpy. What is delta HF? It is formation enthalpy, or you can say enthalpy of formation. तयार झाला म्हणून वर्ड कोणता आलाय? फॉर्मेशन. इज इट ओके? सो या एनर्जी मध्ये आपल्याला ही कोणती एनर्जी आली? डेल्टा एच. नेक्स्ट वन, ही एनर्जी पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह होणार? म्हणजे काय, ही रिएक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे? So atoms are converted into molecule. So this energy is always exothermic. Delta HF is always negative. Okay. So delta HF is negative. Done. Chalo. Now we'll go for this first step. Sodium solid to sodium gas. Sodium solid to sodium gas. Solid चा गॅस झालाय म्हणजे कोणती एनर्जी यूज होणार आहे किंवा कोणती प्रोसेस करतोय आपण? Sublimation. Okay. So what is SE? SE is sublimation energy. What is SE? Sublimation energy. Solid to gas करायला लागणारी energy. Sublimation energy. Okay. Next one. Na to Na plus. Na to Na plus. One electron removed. Removal of electron. मग काय नाव त्या एनर्जीचं? Energy required to remove one electron and that energy is IE. काय नाव त्याचं? Ionization enthalpy. So what is IE? Ionization enthalpy. Okay. Next one. Now we'll go to this Cl2. Cl2 म्हणजे काय आहे? हा Cl सिंगल बॉन्ड Cl. बरोबर की नाही? आणि आपण ह्या बॉन्डला ब्रेक करतोय तेव्हा कुठं आपल्याला Cl ऍटम मिळणार? Chlorine molecule break down into 2 chlorine atoms. Isn't it? So Cl2 ला ब्रेक करतोय मग याला काय म्हणायचं? बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. काय नाव येणार याला? बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. व्हॉट इज BDE? बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. ओके. चलो नेक्स्ट वन. क्लोरीन ऍटम झाला त्याचा Cl मायनस केला. क्लोरीन ऍटम टू क्लोराइड. एनर्जी इज रिलीज्ड बाय ऍक्सेप्टिंग वन इलेक्ट्रॉन. कोणती एनर्जी म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला. दॅट एनर्जी इज इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी अनदर नेम इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सो व्हॉट इज EA? EA इज इलेक्ट्रॉन अफिनिटी. Okay. Chalo. Now the last step. Gaseous ions. Gaseous ions. One is positive, another one is negative. Gaseous ions combine and form solid. Gaseous ion combine and form solid. Konti energy hai? Yes, that one is lattice energy. So what is Le? Le is lattice energy. इज इट ओके? समजलं एकूण प्रोसेसेस मध्ये कोणत्या कोणत्या एनर्जीज आहेत? फर्स्ट वन इज सब्लिमेशन एनर्जी, सेकंड वन इज आयनायझेशन एन्थाल्पी, ओके, देन बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, लॅटिस एनर्जी, अँड व्हेरी फर्स्ट दॅट इज टोटल एनर्जी इज डेल्टा HF, हीट ऑफ फॉर्मेशन. नाउ नेक्स्ट पॉइंट. कोणती प्रोसेस एंडोथर्मिक आहे, कोणती एक्झोथर्मिक आहे? लेट अस सी. आता सगळ्यांना कन्सेप्ट माहिती असतील, बघूयात आपण. सो सॉलिडचा गॅस करायचं. सॉलिड टू गॅस वी हॅव टू सप्लाय एनर्जी. सॉलिड टू गॅस मीन्स वी हॅव टू सप्लाय एनर्जी. एनर्जी सप्लाय म्हणजे SE काय येणार आहे तुमचा? हा पॉझिटिव्ह. बरोबर ना? इट विल बी एंडोथर्मिक. वी हॅव टू गिव्ह एनर्जी. म्हणजे आपल्या प्रोसेस मधली किंवा आपल्या सिस्टीमची एनर्जी रेज होणार आहे. Na to Na plus again ionization enthalpy. It is energy required to remove. म्हणजे एनर्जी सप्लाय करायचं पॉझिटिव्ह. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. नाव सी हियर वी आर टेकिंग 1/2 ऑफ Cl2. म्हणजे बघा एक Cl2 रिमूव्ह करायचा असेल, एक Cl2 रिमूव्ह करायचा असेल तर सपोज 10 जूल एवढी एनर्जी पाहिजे. तर 1/2 Cl2 रिमूव्ह करायला किंवा 1/2 Cl2 ब्रेक करायला काय लागणार? आपल्याला लागणार त्याच्या हाफ. सो बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी इज फर्स्ट ऑफ ऑल 1/2. अँड सेकंड थिंग वी आर ब्रेकिंग अ बॉन्ड. बॉन्ड ब्रेक करायचा म्हणजे कष्ट पडणार आहे, आपल्याला एनर्जी सप्लाय करावी लागेल. So again this one is positive. चलो now the last next member EA. EA ची डेफिनेशन काय? एनर्जी रिलीज्ड by accepting one electron.
म्हणजे EA पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह? EA इज निगेटिव्ह. ओके. अँड लास्ट पॉइंट, लॅटिस एन्थॅल्पी. नाउ इन लॅटिस एन्थॅल्पी, Na gas, Cl gas, gases combine and form solid. Gases combine and form solid. सांगा बरं, गॅसचा सॉलिड एनर्जी आपण रिलीज करणार का एनर्जी सप्लाय करणार? गेस करा. Yes, what we are going to do? We are going to release energy. So this energy is also minus. Is it okay? So the total energy required is HF, or indirectly you need all these energies. So what is according to the Hess law? You can say delta HF, or it is minus delta HF is equal to 1, 2, 3, 4, 5 सगळ्यांचे ऍडिशन. काय आहे? SE plus IE plus 1/2 BDE minus EA minus LE. ओके, मध्येच मायनस का केलं लक्षात आलं ना? बिकॉज दोज एनर्जीज आर रिलीज ड्युरिंग दिस प्रोसेस. सो दिस इज अवर टोटल फॉर्म्युला फॉर बॉर्न हॅबर सायकल ऑफ NaCl. म्हणजे याच्यामधल्या काय काय व्हॅल्यूज आपल्याला दिल्या तर अननोन व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे जनरली बॉर्न हॅबर सायकलचं ऍप्लिकेशन काय? दॅट वी कॅल्क्युलेट लॅटिस एन्थॅल्पी बाय नोईंग ऑल दीज रिमेनिंग व्हॅल्यूज. इज इट ओके? समजलं सगळ्यांना? ओके. सो दिस इज अबाउट बॉर्न हॅबर सायकल. चला आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमची आयडिया एकदम क्लिअर होऊन जाईल. यू अंडरस्टँड ऑल दिस शॉर्ट फॉर्म्स? चला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळालंय सगळ्यांना? आता आपण बघूयात नेक्स्ट एलिमेंट और नेक्स्ट मॉलिक्यूल रादर, अँड दॅट वन इज MgO, मॅग्नेशियम ऑक्साइड. फॉर्मेशन ऑफ MgO. Okay, so if I want to prepare magnesium, it will start from Mg metal which is in solid state. Next, oxygen. नेचर मध्ये ऑक्सिजन कसा असतो? O2 गॅस. ओके, चला आता फटाफट पुढची स्टेप काय? बॅलन्सिंग. बॅलन्सिंग साठी Mg ओके डन आहे. ऑक्सिजन साठी काय लिहिणार आपण? 1/2. ओके, जरा पटकन कॅल्क्युलेट करा रे. Mg वरती चार्ज काय आहे? Is Mg is +1 or Mg is +2? Yes, Mg is +2, oxygen is -2. बरोबर ना? चार्ज +2 -2 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे, 2 इलेक्ट्रॉन ऍड करायचे. ओके, चलो सो लेट स्टार्ट. Mg solid is first converted into Mg gas. Mg gas will convert into Mg plus gas. जरा नीट बघा, Mg वरती चार्ज +2 आहे पण एकाच वेळेस 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह नाही करत. आपल्या आयनायझेशन एन्थॅल्पीचे डेफिनेशन काय? आधी एक इलेक्ट्रॉन काढा मग दुसरा इलेक्ट्रॉन काढा. मग Mg +1 आणि त्याचं कन्व्हर्जन झालं Mg +2. पॉइंट क्लिअर झाला? ओके, नेक्स्ट वन सेम स्टोरी फॉर O2. O2 चा आधी ब्रेकडाऊन झालं. काय झालं? ऑक्सिजन ॲटम विच इज इन गॅस फेज. देन अगेन इट ब्रेकडाऊन इनटू नेक्स्ट वन oxygen minus which is in gas phase, again oxygen minus minus again in gas phase, and last step Mg and O combine and you will get formation of MgO. ठीक आहे, मगाच्या पेक्षा 2 स्टेप आपल्या इथं वाढलेत. चला बघायचं आता. सो पहिल्या एनर्जीचं नाव काय? डेल्टा HF which is in minus. Mg solid to gas याचं नाव काय येणार आहे? सबलिमेशन एन्थॅल्पी which is positive. Mg gas to Mg plus. आता बघा, एक इलेक्ट्रॉन काढलाय, दुसरा इलेक्ट्रॉन काढलाय. So this one is IE1 which is positive and this one is IE2 which is positive. कळालं? नेक्स्ट वन ऑक्सिजन ॲटम टू ऑक्सिजन गॅस. दिस वन इज बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. मी डायरेक्टली लिहिते 1/2. लक्षात येईल ना? 1/2 BDE. अगेन इट इज पॉझिटिव्ह. बरोबर. नेक्स्ट वन ऑक्सिजन ॲटम टू O मायनस. सो O मायनस झाला म्हणजे काय येणार आहे? EA. एकच इलेक्ट्रॉन घेतलाय, काय म्हणायचं? EA1. आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेतला की काय म्हणणार आपण? EA2. आता इथं गंमत आहे, आठवा बरं. एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, एनर्जी रिलीज होती का ऍब्झॉर्ब होती? एनर्जी रिलीज होते.
when we accept one electron, energy is released. This exothermic process, you will get sign negative. But addition of second electron is very difficult. So here energy is absorbed. The sign will be positive. कळलं? हा एवढाच पॉइंट नीट लक्षात घ्या. पुढे आता आपली पुढची स्टेप सोपी आहे. Mg plus plus O minus minus, they will combine and form LgO. So this is lattice enthalpy. And again gas to solid, so lattice enthalpy is again negative. समजलं? चला फॉर्म्युला लिहून टाकू. मायनस डेल्टा HF इज इक्वल टू कोण कोण आहे? Se प्लस IE1 प्लस IE2 plus 1/2 bond dissociation enthalpy minus EA1 plus EA2 minus LE. This is formula for MgO. Is it okay? So this is about Born-Haber cycle. We can use this cycle or this type of calculation to calculate the small energies. Generally या एनर्जी सगळ्या दिलेल्या असतात. डेल्टा HF is experimental value, म्हणजे all energies are given, and LE लॅटिस एन्थॅल्पीच्या कॅल्क्युलेशनला आपण ही सायकल यूज करतो. समजलं सगळ्यांना? We can write Born-Haber cycle for number of molecules. एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. Born-Haber cycle of Al2O3 aluminium oxide. ओके, ट्राय टू सॉल्व दिस वन. इथं 2 अल्युमिनियम आहेत आणि 3 ऑक्सिजन आहेत. सो हाऊ टू बॅलन्स दिस रिएक्शन? देन अल्युमिनियम हॅव 3 चार्जेस, IE1, IE2, IE3. जरा ट्राय करा. ओके, सो आन्सर दिस वन, मेक अ फोटोग्राफ. ठीक आहे, ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये मला त्याचा आन्सर द्या. समजलं सगळ्यांना? ओके, सो दिस इज अबाउट Born-Haber cycle. So we will stop here. Okay, goodbye.